नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आता आपण चाललेलो आहोत आपल्या शेतावरती लावणी करायला आणि लावणीचा आनंद आपण घेणार आहोत। तर आज पावसाने जरा थोडी मोकळीक दिलेली आहे आमच्या इकडे, तर पावसाचा आणि लावणीचा आनंद एकत्र असता तर खूप मजा आली असती। तर बघूया, आपण आता लावणी करायला चाललेलो आहेत। तर शेतावरती शेती करतो आपण, त्यावेळेस शाळेतील एक कविता आपल्याला आठवते, ती म्हणजे शेतकरी माझा बाप। तीच आता आठवण मला शाळेतली झालेली, म्हणून असं वाटलं की बोलून टाकावं आपल्यासमोर। तर बघूया, आपण आता शेतावरती जाऊया आणि हे संपूर्ण आमच्या इकडचं वातावरण आहे खूप मस्त असं जबरदस्त। आता आपण जस्ट शेताच्या इथपर्यंत पोचणार आहोत। तर गॉगल अशासाठी घातला होता की गॉगल घालायची सवय झालेली आहे मला, त्यामुळे गॉगल घातला आहे। ओके, हां फिरवतो, ठीक आहे फिरवतो। आमच्या काकासुद्धा तिकडे शेती करतात, बघू शकतो आपण। तर हा संपूर्ण आमच्या गावचा परिसर आहे आणि या काकांच्या आमच्या म्हशी आहेत। शेतकरी कुटुंब आहे आमचं सर्व हे। दादा दादा काय म्हणता, लावणी चालू आहे का? चालेल, येतो तुमच्याकडे। चला आता तिकडे तर आमच्या काकांच्या म्हशी फिरवतोय मी इकडे एकच मिनिटामध्ये। आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या अडचणी असतात, काही बोलून दाखवतात तर काही बोलून दाखवत नाहीत, परंतु प्रत्येकाला मन मोकळं करण्यासाठी एक माध्यम असतं। काही इंस्टाग्रामवरती मन मोकळं करतात, काही यूट्यूबवरती करतात, तर काही आपल्या माणसांसोबत करतात, तर काही वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे झाडांसोबत करतात। तर प्रत्येकाच्या भावना आपण ओळखू शकत नाही, म्हणून आपल्याला हे माध्यम मिळालं आहे। त्या माध्यमांमार्फत आपण ह्या भावना आपण व्यक्त करतो। तर आपण आता शेती संदर्भातच बोलूयात। तर आपली शेती ही आमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आसपास आहे आणि आता आम्ही एकटाच चाललोय मी शेती करण्यासाठी, म्हणजे आमची घरची मंडळी पुढे गेलेली आहेत। तर बघूयात आपण डायरेक्ट शेतावरती भेटूयात। तर चला मित्रांनो, बघूया आपण आपलं वातावरण बघा। शेतावरती पोचतोय तर नाही पोचतोय तर पाऊस सुरू झालेला आहे, अति प्रचंड असा पाऊस पडतोय। व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण पाऊस आहे खूप। तर चाललोय आपण आता, बघूयात हळूहळू शेतावरती पोचूयात। होईल का आज? होईल ना? ते आमच्या शेजारचे काका आहेत, त्यांची सुद्धा आपण जमीन बघत होतो, लावत होते ते। तर पावसाचा आनंद घेत आपण निघालेलो आहेत आपल्या शेतावरती, लावणी करत आहोत। काय भारी वातावरण आहे रे, जबरदस्त। म्हणून दिसतोय थोडा, जास्ती नाही पण थोडा आपला। तर चलो मिलते हैं अभी खेत के ऊपर, महाभयंकर वेग से जाने वाले हैं अभी हम। चलो बस बराबर यात्रा पेंडी। आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या शेतावरती, नाही ही आमची शेत आहेत संपूर्ण। आयला अंजा बाबा झाली का? हा, अंजाला घेतली बाबा व्हिडिओ मध्ये। मांदा बाय, आयला बाबा तू पण आले व्हिडिओ मध्ये, फोटो मध्ये आले। आमची इथली सगळी मंडळी आहेत जी मोलमजुरी करून आपलं जीवन व्यतीत करत असतात। लावणीसाठी गेले होते ते संपूर्ण। तर आता आपण पोचलेलो आहोत आपल्या शेतावरती, मस्त असं क्लायमेट आहे, भारी जबरदस्त। बघू आता चाबूक डुबूक करत आता आपण आपल्या शेतावरती पोचलोय। ही आपली संपूर्ण शेती आहे।
बघूया आता पुढे डायरेक्ट शेतावरती पूर्ण जिथे लावतात तिथे जाऊया. ही आमची संपूर्ण शेती बघू शकतो आपण. ए शरद पळाला डायरेक्ट व्हिडिओ बनवतो मी तर. मग आज होईल का? होईल ना? खेचू आपण आता. मी सुद्धा तुमच्यात उतरतोय जोशामध्ये. एखादा डायलॉग रोया होईल का? होईल ना? हे आमचं शेत आहे. ही आमची सर्व शेतामध्ये काम करणारी माणसं आहेत. हा पप्पू गुंजाले, ते माझे बाबा तिकडे बसलेले आहेत शेताखाली झाडाखाली. काय हा सनी हा आमच्या कुटुंबातला 4थ्या पिढीचा कामगार आहे. आणि यंदा त्याचं लग्न पण आहे. यंदा त्याचं लग्न पण आहे. म्हणजे 4थी पिढी चालू आहे. कारण त्यांचा आजोबा भवान्याचा मुलगा लखू, लखूचा मुलगा राम, रामचा रोहिदास आणि रोहिदासचा भावा दत्ता, दत्ताचा मुलगा सनी, हाच तो सनी. आणि लक्ष्मण त्यांचा आते भाऊ लक्ष्मण, लक्ष्मणचा भागाचा पप्पू आणि पप्पूची भागी, पप्पूनी भागी. आणि हे ते आता आपण आपल्या शेतावरून निघालोय आणि त्या राब खणतात तिकडे चाललेलो आहेत आपण. तर सनी बघतोय माझ्याकडे असतोय, वेगळंच काहीतरी घेऊन आला बोलतोय. बघूयात आता आपण तिकडे जाऊयात आपल्या शेतावरती. संपूर्ण क्लायमेट काय जबरदस्त आहे बघा. मस्त पैकी वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपण आपल्या शेतावरती पोहोचलोय. इथे सुद्धा भात खणणी चालू आहे आपल्या शेतावरती. भात खणणी चालू आहे जोरजोरात. बघूया आता मी उतरतोय शेतामध्ये लगेच. पाऊस गेलाय त्यामुळे आता आम्ही उतरतोय लगेच महाभयंकर वेगामध्ये. पाऊस गेला, मी छत्री बंद करतो. काय मग आज नवीन आज कम से कम हा आता आम्ही जवळ येतो. हा आमचा रोहिदास आहे. यांची 3री पिढी आमच्याकडे आता चौथी का? आता ही आमची आता आमचे तसेच आमचे माझे आजोबा आणि आजोबांचे आमचे वडील पंजोबा. आता ही आमची 3री पिढी. आमचे आजोबा वारले, वडील वारले, तिथपासून आम्ही शेतामध्ये ह्या काम करत आहोत. आणि आता आमचे तसेच आमचे आपले जे आमच्या वडिलांपासून जे आम्ही काम करत आहोत ते आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडतात. तर आम्हाला कुठल्याही अडीअडचणी काही प्रॉब्लेम आला तरी आमच्यासाठी ते उपस्थित, हार पोलीस स्टेशन असो, हॉस्पिटल असो, या आजारी कोण असेल तिथे आम्हाला उपस्थित राहतात. आणि आम्ही त्यांच्या ह्याच्यानी, त्यांच्या कृपेने आम्हाला सर्व काय आम्हाला त्यांची जी आम्हाला मदत लागते ती आम्हाला त्यांच्याकडून होते. आता तसंच आमचं आता हे सगळी आपली मंडळी लावत आहे आणि मी सुद्धा आता लावणार आहे. बाबो चाललेलं मी शेतामध्ये लावणीला. पाय एवढे जात आहेत. आम्ही जे सर्व आहेत हे सगळं आमचं घर कुटुंब आहे. आम्ही असं आहे ना मानत नाही की हे आमची माणसं कामाला आमच्याकडे येतात. तर हे आमचं संपूर्ण एक अख्खं कुटुंबच आहे. आणि या संपूर्ण कुटुंबासोबत आता आपण लावणी करत आहे. आता आपण इथेशी लावत आहोत आपल्या शेतावरती.
ही आमची परंपरा आहे. गॉगल घालून नाही करत, ते गॉगल काढतो बाबा. हा गॉगल काढून दिलेला आहे, मी तिथे टाकलेला आहे. ही शेती आम्ही पूर्वजांपासून करत आलेलो आहोत संपूर्ण. हा तर आता आपण भेटूयात थोड्या वेळानंतर. ही शेती आमचा एवढा भाग लावून झाल्यानंतर भेटूयात. आता एवढं शेत आमचं लावून झालेलं आहे आणि आता मी चाललेलो आहे आपल्या घरी. पाऊस पडतोय खूप. आता भेटूयात उद्या आपण पुढच्या भागामध्ये. तर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. तर चला हळू 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 करत आपण घरी पोहोचूयात.